नमस्कार. खास नाताळ निमित्ताने विनोदाचं स्पेशल गिफ्ट देण्यासाठी आलेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा को पॉवर्ड बाय जेमिनी ऑइल आणि पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड. रसिको, आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला नाताळच्या हार्दिक 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 शुभेच्छा. मेरी क्रिसमस. प्राजक्ता, तुला सुद्धा नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. प्राजक्ता, छान हसतेस, सुंदर दिसतेस, अशीच आनंदी राहा, मजेत राहा. काही लागलं खुपलं, मदत लागली, कृपया आम्हाला सांग. मनात कोणतीही भीड बाळगू नकोस, कारण तू आमचीच आहेस. दादा बास बास बास, जास्त आपुलकीने बोलू नकोस, नाही तर तो कटआउट जागेवरनं उठेल. हेही बास. बस मंडळी, नाताळच्या दिवशी सांता क्लॉज बनायला निघालेत आपले 2 अतरंगी वीर. बघूयात त्यांना जमतंय का. हा कॉमेडीचा धमाल हंगामा करायला येतात हास्य जत्रेतले 3 स्टार पॅडी, अरुण आणि श्याम. नमस्कार सई मॅडम. नमस्कार सिद्धू भाऊ. अरे भाऊ नमस्कार. तुम्हा सगळ्यांना नाताळाच्या गैऱ्या 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 शुभेच्छा. बा मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. मी आहे ना श्याम सुंदर राजपूत आहे. हा जो MSJ मॉल आहे ना, याच्या मी स्टाफ ट्रेनिंग सुपरवायझर आहे. सिद्धू भाऊ, सई मॅडम, आमच्या मॉलला भेट द्या बरं का. अरे 60% डिस्काउंट आहे. भारी भारी गोष्टी घेऊन टाका बा. आणि आहे ना, आमच्या इथे ना आम्ही सांता क्लॉज पण ठेवणार आहे. ते लहान मुलांचे मन रमवतील, त्यांना गिफ्ट देतील, चॉकलेट देतील. त्यांना बाय ना पण एक भानगड झालेली आहे. काय ना, आम्ही ज्यांना सांता क्लॉज म्हणून ठेवणार आहे ना, त्याच्यापैकी 2 सांता क्लॉज आहेत ना, त्यांना अचानक शूटिंग आलं बा. आणि ते ना आमच्या डेट कॅन्सल करून तिकडे शूटिंगला चालले गेले. आता सांता क्लॉज पण असं करायला लागले. काय बोलावं बा आता. असं आहे का ते. आणि इथं काही बोलतच नाहीये, नुसतीच बसून आहे. अगं एवढी काय हसते, गाल दुखून जातील ना तुझे. पण काय हरकत नाही बा. 2 सांता क्लॉज आहेत ना, ते येणार आहेत. त्यांना मी ट्रेनिंग देणार आहे. बॉसच्या ओळखीने येत आहेत. ते येतच असतील ते म्हणजे. ओके. घराकडे जाता खेळणी वाटता, पोरा टोरा आवडता, यो संका सूर दिसता. हे जिंगल घंटी जिंगल घंटी जिंगल घंटी वाजवता, दाढी वालो म्हातार बघा बोचका घेऊन नाचता. माहोल माहोल. एक्सक्यूज मी बाला. बोला बोला बोला. अरे ते संकेत लॉज साठीचं ट्रेनिंग कुठं आहे रे. कशासाठीचे. संकेत लॉज. अरे तुम्ही बाय ना चाबरेगिरीच्या मूड पुरुष. अरे सांता क्लॉज येते, संकेत लॉज नाही येणार भाऊ. सांता क्लॉज येते, संकेत लॉज नाही आहे. अरे तुम्हाला जे बनवायला प्रोडक्शन एवढा खर्च केलाय ना, अरे ते बनवणार आहे तुम्ही. अरे ते बाय ना. अरे बापरे. अरे हे 2 दल्ले कोणी पाठवले सांता क्लॉज म्हणून. हे बघा आजोबा, या वयात आहे ना तुम्हाला हा जॉब झेपणार नाही. तुम्ही नका करू. नाही नाही ना. अरे आम्ही म्हातारे नाही. काय झालं माहितीये का. काय झालं, ते अशी दाढी बिडी असा गेटअप केला ना, म्हणून जरा आम्ही बेरिंग पकडलं. बेरिंग पकडलं तुम्ही म्हणजे आम्ही कॅरेक्टरच्या थोडंसं विचार करतो. कॅरेक्टर पकडलं. अरे गेली 2000 वर्ष तुम्ही स्किट करताय, तेव्हा नाही पकडावं असं वाटलं का कॅरेक्टर. नेमकं आजच पकडलं, ते बी चुकीचं. अरे तुम्ही काय करताय रे. अरे तुम्ही सांता क्लॉज आहे ना, तसं वागा ना तुम्ही. काय आम्ही दोघं पण सांता क्लॉज. नाही नाही नाही, बघा हा जर सांता क्लॉज झाला तर मी खार. काय. हा हे खार खार म्हणजे. अरे 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 अरे. जाम भारी जाम भारी जाम भारी. आता म्हणा ओळख. मला ओळख.
टिंग टॉंग या आया मिनी घरी आयलं. बोलक. काय नाही ना ओळखायलाच येत नाही. जाम कठीण सोप्पा आहे रे, काय? सोप्पा आहे. खार घरी गेली, खार घर. आता मी चाली बघितली अशाची गेली. मध्ये दांडा ठाक कवरे कठीण केलं साईज वाचारे म्हणून नाही जमत. अरे खार अशी चालली होती, मध्ये दांडा लागला, खार दांडा. म्हणजे तुला सांगतो इथपर्यंत आलं होतं. काय करी राहणार रे तुम्ही? अरे तुम्हाला सांताक्रूज आणि सांताक्लॉज हे कळत नाही का रे? फरक येणार आहे त्याच्यात. आणि काय खार घर आणि खार दांडा करताय रे? अरे तुम्हाला बेसिक पण माहिती नाही का? अरे माहिती आहे मला, तो बेसिकचा लाडू खातात तो. अरे बेसनचा लाडू असतो ना रे. त्यान बायना तुमच्या बेसिक मध्येच प्रॉब्लेम आहे. अरे बापरे, कसं देऊ यांना ट्रेनिंग? बॉसच्या ओळखीचे नसते ना, असं शेपडलं असतं ना. नाही तुम्हाला ट्रेनिंग देतो बा. तुम्हाला नाताळ माहिती आहे ना? नाही बाबा. आज पण घामटा काढणार आहे बहुतेक. क्रिसमस आहे ना, क्रिसमस फेस्टिवल असतो तो 25 डिसेंबरला असतो बा. तेव्हा आहे ना सांताक्लॉज येतात. ते लहान पोरांना गिफ्ट देतात, चॉकलेट देतात. तर ते सांताक्लॉज तुम्हाला बनायचे, लहान पोरांना गिफ्ट द्यायचे बा. तर मी ट्रेनिंग सुरू करतो तुमची. पहिले ना माझ्या मागे म्हणा तुम्ही. हो मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. तू तुमच्या जिंदगानीवर गटार लेवलचे पंच मारतात ते. तुम्हाला कधी स्वतःची किडस येत नाही का रे? ऍक्च्युली काय करू रे तुमच्या मी? जाऊ दे हे सगळं विसरून जा. कोरी पाठी करून टाका. तुम्ही मॉल मध्ये फिरायचं, लहान पोरांना भेटायचं, त्यांना गिफ्ट द्यायचे, चॉकलेट द्यायचे, हँडशेक करायचं आणि त्यांच्या गालावर एक पप्पी द्यायची. मॉल मी बघतो, चेक करतो कसं करता. लहान पोरांना गिफ्ट द्यायचं. चल किती छान दिसतेस तू. ही सगळी गिफ्ट तुला. सेकंड करा. सेकंड करून झाल्याच्या नंतर काहीतरी नंतर ते आठवत नंतर बघ. चल तू. हे बघ मी आज बघ कवरात चिकन ते नंतर सिद्धूला दाखव. ऐक ना, तुझा व्हॉट्सअप नंबर दे ना मला. मी इकडं पहिला आलोय म्हण व्हॉट्सअप नंबर. पहिला मी आलोय. मी नंबर पाहिजे. पहिला दलिंदरांनो, असा कुथडी काढसू ना तुमले, कंबळला तोडून टाकीन, तुमच्या लाकडा घालीन तुमच्या पाठीत. इकडे तुला वेगळं सांगायची गरज आहे का रे? माकडा मी तू दुसरा कोण मग? इकडे ते चालला ट्रान्स मध्ये तो. लवकर या. नाही तिच्याकडे कशाला गेले रे तुम्ही? तुम्हीच बोललात ना, मॉल मध्ये मुलं असतील त्यांना भेटा आणि त्यांना गिफ्ट द्या आणि त्यांना सेकंड करा. अरे पप्पी घ्यायची राहिली. तिने एक अशी थप्पी द्यायला पाहिजे होती तुम्हाला. ती लहान आहे का? ती लहान आहे ती. अरे ती बारीक दिसते पण ती लहान नाहीये. आणि दलिंदरांनो, तुम्हाला कुठलं पण कॅरेक्टर द्या, तुमच्यातले आतले चाबरे अरुण प्याडी आहे ना, त्याचे उफाडून बाहेर येतात. मी आता तुम्हाला दाखवतो सांताक्लॉज कसा करायचा. द्या ते कसोड दे इकडे. आणि तुम्ही लहान पोर आहे बरं का आता. आम्ही लहान लहान पोरगे, पागल पोरग नाही. बाळांनो, तुम्हाला काय हवंय? काका मला ना डबल डोरचा फ्रीज पाहिजे. अरे काय वाटेल ते मागशील का रे? मी लहान पोरगा होतो. तुम्ही नीट वागा सांताक्लॉज म्हणून ना. मी लहान पोरगा. आता सांगतो लहान पोरगा चांगला लहान पोरगा कसा असतो. चला. काका मला चॉकी द्या ना. मजा नाही रे. अरे लहान पोरगा असं कसं काका असं काका.
अरे काय डोक्याला ताप देताय यार तुम्ही. एक मिनिट ते झालं ऐका. काय हा जो पोऱ्या दिसतोय का तुम्हाला, याला तुम्ही खुश करा, याला हसवा. तुमचा सांताक्लॉजचा जॉब पक्का बा. पक्का एकदम पक्का. डन डन डन. नीट नीट. तू हसलास तर आम्हाला तो जॉब आमचा जॉब पक्का मी करतो. तुला मेंढ्या बघायचा मेंढ्या मोर बघायचा मोर. मोर 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 मोर. अरे काय करताय रे? लहान पोराला मारताय का? अरे लहान मारत असता का रे? अरे माझ्या जॉब चालला जाईल कोणी बघितलं तर या मॉल मध्ये असं घडतं म्हणून. दलिंदर काय चालू रे? काय तुम्हाला सांताक्लॉजचा जॉब देणार नाही मी. चालले जा, निघा इथून, निघा. चला get out. अरे मारू नका रे, मारू नका. धुमाकूळ घातला तुम्ही इथे. नेहमी येता आणि धुमाकूळ घालता. आज पण तेच केलं. एकतर तुम्ही अतिशय गोड दिसताय दोघे आणि मला तो डायलॉग भयंकर आवडला. आत बघ मी किती चिकणा आहे. म्हणजे खूप भारी. श्याम दादा, थोडीशी नौटंकी एखाद्या स्किटमध्ये तुमच्या वाट्याला आली पाहिजे असं मला खूप वाटतं, कारण तुम्ही छान कराल याची छोटीशी झलक आज तुम्ही दाखवलीत. असं काहीतरी वेगळं तुमच्या वाट्याला आलं तर ते तुम्ही नक्की स्वीकारा आणि इथे सादर करा अशी माझी रिक्वेस्ट आहे, कारण त्याच्यात पण तुम्ही काहीतरी मजा कराल याची झलक तुम्ही आता दाखवलीत. आणि आम्हाला त्याच्यात खरंच गिफ्ट्स असतील तर सगळ्यांना वाटा. नंतर मजा आली. सुंदर, फार मस्त झाला परफॉर्मन्स. नेहाने पण खूप छान गाणं गायलं. अरे कमाल गायलं न्या. सुपर गायलीस तू श्याम्या. खूप छान मस्त. आणि आता तुम्ही, मी मागच्या एकदा एका एपिसोडमध्ये बोललो होतो की आता तू वेगळा वाटत नाही, तू त्या मॅडनेसमध्ये आलाच आहेस आणि वाण आणि गुण दोन्ही लागले तुला. त्यामुळे सॅन्टाक्लॉजच्या गेटअपमध्ये नसलेला सॅन्टाक्लॉज आहे, रादर तुम्ही तिघंही सॅन्टाक्लॉजच आहात. तुम्ही आज दृश्य रूपातली काहीतरी पोटेडी घेऊन आलात, पण इतकी वर्ष हास्याचे वेगवेगळे गिफ्ट तुम्ही आम्हा महाराष्ट्रातल्या रसिकांना देत आहे, हीच खूप मोठी पर्वणी आहे. लव्ह यू. सुपर यार, कमाल ॲक्ट झाला. आणि संकेत लॉज कमाल होता. मला लय आवडला बाबा. सुपर, क्या बात आहे. मंडळी, आता पुन्हा त्या बाई येणार आहेत. पुन्हा त्यांची मुक्ताफळं त्या उधळणार आहेत आणि हा मंच हास्याने हादरवून सोडणार आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल ना, लॉलीच्या अतरंगी लीला तुमच्यासमोर पेश करणार आहे मॅडनेसचा धमाका नम्रता संभेराव आणि हास्य जत्रेचा महारथी प्रसाद खांडेकर. एक सेकंड होल्ड कर एक सेकंड. हे बरं आहे तुझं. सुरुवातीला संगीत देऊन स्किटचा विषय काय तर क्लिअर करायचा है ना. हे मस्त आहे. हॅलो गौऱ्या, अरे काय भाई, तुला म्हटलं मी आपल्या ग्रुपचं नवीन नाटक बसवायचं आहे, आर्टिस्ट पाठव, तर काय केलंस? तुला मी सांगितलं होतं की आपण सखाराम बाइंडर हे नाटक बसवतोय, तर तू सखारामच्या रोलसाठी सुनिया ठाकूरला पाठवलंस. अरे तिला सखाराम फक्त म्हणतात, ती सखारामचा रोल कसा काय करेल? हा राजाचा महल नाहीये. थांब. हा राजाचा महल नव्हे. थांब. हा सखाराम बाइंडरचा घर आहे. थांब. सखाराम बाइंडर आणि सखाराम बाइंडर. डोकं गरम आहे आपला. बस शांत बस. डोकं गरम आहे शांत आपलं. हो. डोकं गरम आहे आपलं. तोंड शिवराळे. शांत हो बस. शिवराळे तोंडात. गाण्याकडे लक्ष दे. थांब. शांत हो. तोंडात बिडी. थांब. अगं इतक्या एपिसोड्स मध्ये मला निळू फुले सर जमले नाही, तू कुठे करते? नको अगं थांब. नको, नाटक कॅन्सल केलंय ते. वेगळं नाटक करतोय आम्ही आता. अरे काय सुनेया ठाकूर एक पाठवलीस गौऱ्या? असं नाही. अच्छा, वेगळी ऍक्ट्रेस पाठवलीस. कोण?
डोंट लिकडं प्लीज. टुडे आय एम हिअर ओनली फॉर अ लव्ह स्प्रेडर. आर यू डिरेक्टरी? डिरेक्टरी म्हणजे? डिरेक्टरी यू वर्नाकुले मीडियम. एक मिनिट. वर्णकुल शब्द वर्नाकुले असा नाहीये, वर्नाक्युलर असं आहे. दॅट इज दॅट. आणि तुझं इंग्रजी ऐकून ते घरनं शिकले असं वाटतंय ते. एक मिनिट, काय चाललंय? काय नाही, एक मिनिट. तुम्ही एवढे क्लाइम्बिंग करून बोलताय म्हणजे तुम्हीच आहात दिग्ध दशरथ. दिग्ध दशरथ नाही, मी दिग्दर्शक आहे. दिग्दर्शक. दॅट इज दॅट. तू कोण आहेस? यू डोंट इंट्रोड्युसिंग मी. आय एम द ऍक्टर क्वीन लॉली. एक मिनिट, ऍक्टर क्वीन म्हणजे? ऍक्टर क्वीन, ऍक्टर, नटी, क्वीन, सम्राटी, नट सम्राटी लॉली. नट सम्राटी लॉली आहे मी. मला इथे गौऱ्याने नाटक करायला पाठवलंय. नाटक करायला नसेल का, नाटक करायला पाठवलं असेल. दॅट इज दॅट. मला कळलंय सगळ्याचा उगम ही रंगभूमी आहे. आता मला थिएटर शिकायचंय, मला नाटकात काम करायचंय, मला थिएटर मध्ये स्वतःला एक्सपोज करायचंय. एक मिनिट, मला कळलंय. थांब. शब्दांची काहीतरी गल्लत होते. थिएटर मध्ये तुला एक्सप्लोर करायचं असेल. दॅट इज दॅट. मला नाटक करायचंय. कसं ना, आजपर्यंत मी सगळं पडदे लावून केलंय, आता मला पडदा उघडून सगळं करायचंय. मुळात मला सांग, तुझ्या कुटुंबात, तुझ्या परिवारात, अख्ख्या खानदानात कोणी थिएटर केलंय? केलंय ना. आजोबा गवंडी होते, त्यांनी थिएटर केलंय. थिएटर करणं म्हणजे थिएटर बांधणं नव्हे. मग थिएटर. तू थिएटर मध्ये कधी काम केलंयस का? थिएटर मध्ये काम? एक मिनिट. एक्सक्यूज मी. थिएटर मध्ये काम केलं, ह्याच्यात लाजायला काय आलं? लाजतेस कशाला? जाऊ द्या. बघ, थिएटर मध्ये काम केलंयस का म्हणजे थिएटर मध्ये ऍक्टिंग केलीयस का, अभिनय केलेस का, कायिक, वाचिक, अंगिक, सात्विक? तेच मी केलंय ना. मी तेच सांगते तुम्हाला. मी एका शबरीमध्ये गेली होती ना, तर तिकडे एक सेकंड, कुठे गेली होतीस? एका शबरीमध्ये गेली होती. म्हणजे तिकडे एक अभिनय शिकवतात, असं असं कसं करायचं. नीट आठव, शिबिरात गेली असेल. दॅट इज दॅट. तर मी तिकडे शबरीमध्ये गेली होती ना, तर तिथे ना मला अंगिक खूप आवडलं होतं. हो, इतकं आवडलं की मी सकाळ संध्याकाळ अंगिकच करायची. मग ते बोलले इथे फक्त अंगिक करून चालणार नाही, इथे तुला कायिक, वाचिक, सात्विक सगळं करावं लागेल. सात्विक असं नाहीये ते, सात्विक असा अभिनय आहे तो. हा, दॅट इज दॅट. तेच ना, मी त्यांना हे पण बोलली की ठीक आहे ना, मला अंगिक कायिक जमत नाही म्हणून काय झालं, मी फ्रेंचिक अभिनय करूच शकते. एक मिनिट, हा कुठला अभिनय आहे? फ्रेंचिक? नाही. एक मिनिट, असा कुठलाच अभिनय नाहीये. कुठे आली आहेस? थिएटर आहे नाही. हे बघ, लॉली, हे नाटक एवढं सोपं नसतं. नाटकात प्रेक्षकांशी संवाद साधावा लागतो. तो तर मी यू साधू शकते. बघायचं, एक मिनिट बाजूला वा. ए यू B32 यू नॉटी. हे यू L54. माझे ए आहेत तुझ्याकडे. काय चाललंय हे? संवाद साधतेय. डायरेक्ट रंगमंचावर येतील. अगं, असं नाही संवाद साधायचा आहे. नाटकातून संवाद साधायचा असतो. असं डायरेक्ट येतील डायरेक्ट रंगमंचावर. येऊ दे ना. मी तर बोलते येऊ दे ना रंगमंचावर. सगळे प्रेक्षक रंगमंचावर आले ना की आपण त्यांच्यासोबत एक मस्तपैकी असा शेवटचा टर्कन कॉल पण घेऊया. एक मिनिट, कोणता कॉल? टर्कन कॉल नाही का, असा कर्टन कॉल असतो तो. आणि कर्टन कॉलला असं जात आहे, ट्र नाही जात, उलट दाखवते असं. हे बघ, त्याला खूप वेळ आहे अजून. हे बघ, आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. शेवटी असतो कर्टन कॉल. सर्वात बेसिक. मला सांग, नाटकासाठी वेळ देऊ शकणार आहेस?
कसं आहे की आपल्याला किमान 25 दिवस रिहर्सल करावी लागेल. कुठे करणार रिहर्सल? काय होतंय काहीच अंदाज बांधतायत नाही. मी काय बोलते 25 दिवसाऐवजी आपण 50 दिवस ठेवायची रिहर्सल. कुठली ऍक्ट्रेस आहेस तू? इथे कलाकार रिहर्सल करायला मागत नाहीत. तुला 25 ते 50 दिवस करायची आहे आणि मुळात 50 दिवस रिहर्सल केल्यावर प्रयोग कधी करायचे? प्रयोग मला थांब. आधीच कन्फ्युजन दूर करतो. प्रयोग म्हणजे आमच्या नाटकाच्या भाषेत नाटकांच्या शोजना म्हणतो. आपल्या नाटकाचा शो हा वेगळ्या ठिकाणी दरवेळी वेगळ्या लोकांसमोर वेगळ्या मनस्थितीत वेगवेगळ्या वेळी सादर करावा लागतो म्हणून आम्ही त्याला प्रयोग म्हणतो. मी पण तेच बोलत होती. प्रयोग तेच असतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या मनस्थितीत वेगवेगळ्या लोकांसमोर. तेच बोलत होती मला उगाच कन्फ्युजन मी तेच बोलत होती. ऐक ना तो प्रयोग ह्या विषयावर डिस्कशनच नको. हे बघ हे मी नाटक लिहिलंय. ऑडिशनला आलीस ना. दोघांचं कन्व्हर्सेशन आहे. तो डायलॉग वाचतो. तू राणीचा वाद मी राजाचा वाचतोय. आणि मुळात हे बघ थिएटर करतेस आवाज शेवटच्या रांगेपर्यंत गेला पाहिजे. ओके करूया. मी करते. येस ठीक आहे. आधी मी घेतो लाईन. मला नाही द्यायची तुला लाईन. तुम्ही लगेच मध्ये चान्स. डायलॉग बद्दल लाईन म्हणजे डायलॉग बद्दल बोलतोय. अच्छा मला वाटलं असं काय नाही. कशाला नाही ठीक आहे. तू राणीचं वाच. हा राणी सरकार काय करताय? काय करायचं बोल. तू बोलशील ते करू. अरे काय वंसमोर तू काय वाचतेस? हा काय डायलॉग आहे? हा डायलॉग लिहिलाय? राणी सरकार काय करता? वन्स मोर प्लीज. काय लिहिलंय ते नीट वाच. राणी सरकार काय करता प्लीज वन्स मोर. राणी सरकार काय करताय? काय करायचं बोल. तू बोल. काय अगं लिहिलंय ते वाच ना. मनातले डायलॉग कशाला बोलतेस? लिहिलंय ते वाच ना. हे लिहिलंय तिथे. लिहिलेलं वाचायचंय. मला वाटलं मनातलं बोलायचंय. लिहिलेलंच वाचायचं असतं. फक्त ते मनातून आलंय अशी ऍक्टिंग करायची असते. कोणते सिनेमे केलेस तू? त्याचे डायलॉग फार महत्वाचे नसतात. ते बोलतात तुला वाटेल ते बोल. काय पण असं इथे डायलॉग महत्वाचे आहे. हा ठीक आहे. इथे डायलॉग महत्वाचे आहेत. ठीक आहे सर. लिहिलंय तेच बोल. ओके. हा राहू दे डायलॉग. पुढच्या डायलॉगकडे जाऊया आपण. राणी सरकार उग्रसेन राजाने आपल्या राज्यावर आक्रमण केलंय. उग्रसेन. राजा लढाईला चाललाय उग्रसेन बरोबर आणि तू उग्रसेन असं म्हणशील. हा म्हणजे उग्रसेन असं आहे ते. आणि नाव किती भारी आहे ना उग्रसेन. कसा दिसत असेल? विचार करत तू माझी राणी आहेस ना. हो मी विचार करत होती. माझीच साथ देशील की उग्रसेन कसा आहे ते बोलशील? नाही ना. राहू दे तो डायलॉग. पुढच्या डायलॉगवर जाऊया. पुढच्या. राणी सरकार आम्ही लढायला जातोय. आता या लढाईत किती दिवस जातील आम्हाला नाही ठाऊक. असं करू नका महाराज.
महाराज असं करू नका, आम्हाला सांगून ठेवा तुम्ही केव्हा येताय, नाही तर अचानक याल आणि सगळं पकडलं जाईल. कोणते डायलॉग बोलतेस तू? कोण आहेस तू? अगं कुठली राणी आहेस? ऐका ना, तुम्ही येणार आहात तर तुमच्या बरोबर तो उग्रसेन पण येणार आहे. अरे काय करायचं तुला उग्रसेन? काही नाही, मला एकदा उग्रसेनला बघायचंय. उग्रसेन मरणार आहे, हरणार आहे. नाही असं नका करू, मला एकदा दाखवा ना उग्रसेनला. उग्रसेन मुळात नाटकातच नाहीये. त्याला घेऊन तुला पण नाही घ्यायचंय. तुला पण नाही घ्यायचं. चालती हो. तुझी लायकी नाही थिएटर करायची. मी काय लायकी नाही थिएटर करायची. सुसाट परफॉर्मन्स होता. नमा खूप धाडसी कॅरेक्टर आहे हे. हॅट्स ऑफ टू यू फॉर डुईंग दिस कॅरेक्टर. कारण मला हे फारच वेगळं, धाडसी आणि मजेशीर कॅरेक्टर वाटतं आणि तू ते तितक्याच ताकदीने वारंवार सादर करतेस. लॉलीचा कधीच कंटाळा येऊ शकत नाही आणि आज आम्ही लोटपोट झालो. नमा, तुझ्या टायमिंगची दाद द्यावीशी वाटते. अमेझिंग, ब्युटिफुल, ब्युटिफुल. गॉड ब्लेस यू नमा. मस्त भावा, मस्त, सुपर्ब. थँक्यू सर. म्हणजे लॉली हे खरं तर तिचा परफॉर्मन्स आहे, पण तू पण मध्ये मध्ये काही गोष्टी देत होतास, त्यांनी अजून परफॉर्मन्स फुलला खुलला आणि खूप मजा आली, खूप मजा आली. मेलो हसून हसून. थँक्यू. सुंदर. एवढा सॉलिड परफॉर्मन्स झाल्यानंतर इथे तो उभं राहिला. आजच्या गावात रसिको, आज आहे ख्रिसमस आणि या ख्रिसमसच्या दिवशी एक प्रियकर आपल्या प्रेयसीला घेऊन हॉटेलात गेलाय. त्या प्रियकराला त्या प्रेयसीला प्रपोज करायचंय. तर आता बघूया ते प्रपोजल ती प्रेयसी स्वीकारते की नाही. सॉरी, ये ना. हो 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 हो. मेरी क्रिसमस. हो हो हो. Thank you so much from both of us and wish you the same. हो हो हो. एवढंच पाठ झालंय ना? हो हो हो. या. हो हो हो. वा वा. हे प्रिया, प्लीज तू उभी काय ये ना इकडे ना. प्लीज प्लीज इकडे बघा. ये बस. ए लेट मी प्लीज. Oh my God. Thank you. निमेश. नाही, एनिथिंग फॉर यू प्रिया, प्लीज. बाय द वे, हॉटेल कसं वाटलं तुला? छान आहे. है ना? छान चॉईस आहे तुझी. आय नो माझी चॉईस छान आहे ते. म्हणजे तू म्हणत असशील तर असेल बाबा चांगली चॉईस, मला नाही माहित. ए प्रिया, आज तू हवं ते ऑर्डर करा. अजिबात विचार करू नकोस, कारण हा तुझा दिवस आहे असं समज. ओके, पण म्हणजे काय कळेल तुला तर नंतर. वेटर वेटर. काय झालं? सांग ना. नाही तुझं नाही. काय झालं सर? नाही ऍक्च्युली मी असं डायरेक्ट बोलत नाही, पण मोनालिसापेक्षा मोठं कपाळ पहिल्यांदाच बघितलं मी. या एका पनसाठी मला घेतलंय ना स्किटमध्ये. जरा इकडे ऐक ना, सगळी तयारी झाली आहे. मी सांगून ठेवलेलं तुला. हा हो सर. काय नाही, ही जी मुलगी आहे ना, ही मला खूप आवडते. असं खूप प्रेम आहे रे तिच्यावर आणि मला तिला इम्प्रेस करायचंय. ती आज मला काही करून हो बोलली पाहिजे यार. येस, नक्की हो म्हणणार.
थँक्यू. सर कपाळ मोनालिसा सारखं दिसतं इथपर्यंत ठीक आहे, समजू नका मोनालिसा नाही 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 नाही, अरे ती थोडी एक्साइटमेंट आहे माझी. नाही, थोडीच ठेवा, वाढवू नका ती. पण तयारी झाली आहे ना? सगळी तयारी झाली आहे सर. Thank you. इम्प्रेस नक्की होणार. फक्त सर तुमचा कॉन्फिडन्स आणि चेहरा याचा आम्ही काही करू शकत नाही. हा प्रॉब्लेम माझा. तू झालं ना काम? हो सर. जा हात जा. वा 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 वा. इतकं वेळ काय बोलत बसलास तू? ते काही नाही काय, ते महत्वाचं नाहीये. मला तुझ्याशीच बोलायचं आहे. आई शपथ. काय? अरे मी तुला आल्यापासून सांगितलंच नाही. तू आज खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. यू आर लुकिंग गॉर्जियस टुडे प्रिया. बस. इफ यू डोंट माइंड, ही म्हणजे कॅन्डल विझवली तर चालेल तुला? का? कारण चंद्र समोर असताना या मिणमिणत्या दिव्याची काय गरज आहे प्रिया? चीजी चीजी सो चीजी. प्रिया तुझं लाजणं अपेक्षित आहे इथे, मला लागणं नाही. अरे मी लाजतेच आहे. तू लाजतीयस? ऍक्च्युली मला आजपर्यंत कोणी चंद्र म्हणलं नाहीये. अशी रिॲक्ट होणार असेल तर कोण चंद्र म्हणेल तुला? पण तू चंद्रीचेच एक नंबरची. चंद्र, तू माझा चंद्र आहेस. म्हणजे माझ्यासाठी तरी आज तू माझा चंद्र आहेस प्रिया. ओके ओके. प्रिया तुला माहिती आहे तुला आज मी इथे का आणले? का? खूप खास कारण आहे प्रिया. प्रिया मला ना, मी हात धरू प्लीज? ओके. थँक्स. प्रिया प्रिया मला ना खूप दिवसापासून तुला काहीतरी सांगायचंय प्रिया. तुझ्या डोळ्यात बघितलं ना, मला कळतच नाही प्रिया. प्रिया ऐक. प्रिया. शिवाली परब. कोण आहे? शिवाली परब 10वी ड. हो, शिवाली परब 10वी ध. सचिन गोळे. सचिन गोळे? त्या बाजूला बसणारी प्रियदर्शनी ना तू? तूच ना ती? आणि माझं आणि सचिन जाऊ दे. मी तूच ना प्रिया. शिवाली 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 प्रिया. शिवाली किती वर्षांनी भेटतीयस तू? तू इथे काय करतेस? हा निमिष. बरं मी नाही निमिष एवढं. काय झालं? काय? अगं तू का रडतीयस एवढी? नाही नाही, मी नाही रडत आहे. मी हसते. शिवा तू रडतीयस ग. तू बस इथे प्लीज बस. निमिष पाणी आण ना. मी पाणी आणू? मग इथे कोण आहे अजून? जा ना पाणी आण ना. अगं पण अरे वेटर. अरे वेटर पाणी आण ना यार. मी कसं पाणी आणतो प्रिया? ते त्यांना तिथे मला सांग काय झालं आणि तू का रडतीयस? एवढी का रडतीयस तू? सांग मला. जस्ट अर्ध्या तासापूर्वी माझ्या बॉयफ्रेंडने मला सोडली. बॉयफ्रेंडने सोडली? मुळात तिला धरलीच कशाला होती? फणकन वाजवून ना. त्या मुलीचा हार्ट ब्रेक झालाय. सोडला का सोडली ह्याच्यात कन्फ्युजन आहे तिचं. पंकज करतोय फणकन वाजवून अशी. पाणी 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 पी. सगळे चिडतात माझा प्लॅन. ए प्रिया आपला प्लॅन ये ना इथे. हाय ये ना. हाय काय? अगं मी बोलवतोय तुला इथे बस ना. आपण बोलत होतो. रडतीये ना मी, असं कसं सोडून येऊ? तुला गणेश. काय? गणेश. नाही
गणेश ना तू? नाही मी कशाला गणेश ना तू? नाही गणेश शिवाली दीदीला विसरला. माझ्या कंपास बॉक्स मधनं चिक्की काढून खायचा शिवाली दीदीला विसरला. ऐक ना तू प्रियाचा छोटा भाऊ ना. अरे चल चल प्रिया काय बोलते? अरे हिला सांग ना मी छोटा भाऊ वगैरे नाहीये तुझा. अगं हा गणेश नाहीये, हा निमिष. हाय आणि भाऊ नाहीये ते सांग. हा माझा छोटा भाऊ नाहीये. छोटा नाही मोठाही भाऊ नाहीये मी. हा तू सांग. सॉरी नाही ओके. हाय 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 निशिम. ऍक्च्युली निशिम नाहीये, निमिष आहे. ठीक आहे ना. हा ठीक आहे. काय झालं ना तुम्ही सेम दिसता ना मग माझा गोंधळ झाला. सॉरी गणेश. निशिम कोण आम्ही दोघं सेम. कुठल्या अँगलने आम्ही सेम दिसतो? नाही तुमची ती नाकाची ठेवण आहे ना ती सेम आहे. आमची नाकाची ठेवण नाही, तुझी भाषा सेम आहे. आणि नुसती सेम नाही, सेम आहे. कोण आहे प्रिया? ही का बोलते आणि तुझ्याशी? कोण आहे तू तिच्याशी असं का बोलतोयस? नीट बोलायचा. का? माझी लाडकी बालमैत्रीण आहे ती. माझ्यासारखी बोलते न बोलते. नाही तो शब्दच बालमैत्रीण असाच आहे. मुद्दाम नाही ना बोलत आहे काही. का बोलतोयस तू तिच्याशी? अगं मी कुठं ती बोलते? मला नाही आवडत आहे. नीट बोल. अगं पण ती मग आपल्याला भाऊ बहीण असं का बोलली? मला नाही आवडलं ते. वाटलं असेल ना म्हणून बोलली. कसं वाटलं असेल? आपण भाऊ बहीण वाटतो जगात कोणालाही. एक इथे ए वेटर, आम्ही दोघं भाऊ बहीण वाटतो आम्ही? नाही, या सुसंस्कृत आणि श्रीमंत घरातला वाटतात. मी नाही वाटत. मी फालतू दिसतो. नाही, मी एकदम असं तोंडावर नाही सांगू शकत. पाठ करा. अरे यार प्रिया खूप दिवसापासून मला तुला काहीतरी सांगायचंय. प्रिया प्लीज मला खूप. चिंपू अजिबात फोन करायचा नाही मला. फोन ठेव. तू माझा आई आधी. चिंपू तू मला सोडली ना. तू मला सोडली मग मी आता तुझ्यासाठी मेली. चिंपू हेट ठेव. वा शिवाली. नाही तू हसतोयस. सॉरी इकडे 2 मिनिट. चिंपू नावाचा बॉयफ्रेंड होता हिचा. चिंपू. आणि तो सोडून गेला म्हणून रडते तुझी मैत्रीण. चिंपू. अगं तू जज करू नकोस. नावाने जज करू नकोस. प्रेम असतं. मी जज नाही करत आहे. असू दे प्रेम, पण मी तुला तेच सांगतोय हे प्रेम नाहीये. ही चिंपू वगैरे प्रकरणं अशीच असतात. पकडली सोडली हीच असतात ही प्रकरणं. काय बोलतोयस? कसली भाषा ही? पकडली सोडली शी. ऐक ना, माझं काहीच नाही याच्यात. ही त्यांची प्रकरणं सांगतोय. तुला माहितीये मी कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. मी एकदा एकीच्या प्रेमात पडलो. काय कोणाच्या? एकीच्या म्हणजे कोणाच्याही जगात कोणाच्याही प्रेमात पडलो ना मग कमिटमेंट. आणि तेच सांगायला मी तुला इथे बोलवलंय. खूप दिवस झाले मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तुला प्रिया. अरे काय नाही केलं मी चिंपूसाठी? खूप दिवस हा शब्दच काढून टाकला पाहिजे मी. खूप दिवस झाले तेच बोलतोय असं वाटतं. तू बोल. काय नाही केलं चिंपूसाठी? मग कशाला रडते? काय नाही केलं तर? नाही काय नाही केलं चिंपूसाठी? काय नाही. सॉरी तरी मला सोडली. माझा चिंपू स्टार्टिंगला लय जाम भारी बोलायचा माझ्या बरोबर. मला त्याने एकदा विचारला, शिवा लाईट बंद करू? मी म्हटलं का? तर मला म्हणाला माझा चांद समोरच आहे ना. तू असंच बोललास ना मगाशी? एक मिनिट, माझा इंटेन्शन वेगळं होतं. मी मित्र आहे तुझा. मी बॉयफ्रेंड कुठे? मी मित्र आहे. मित्रच राहा. नाही मी आत्ताच क्लिअर करते. हे बघ, माझ्या मनात असं काहीच नाहीये. आणि तुझ्या मनात असेल ना तर तू ते आत्ताच काढून टाक प्लीज. जी हाँ भाई और बहनों, जी हाँ भाई और बहनों, अगला गाना है निमिष जी की तरफ से प्रियदर्शनी जी को. प्रिया तुझं नाव घेतलं. तिला ऐकू येत नाही. काही नको. आणि काही गाणं बिणं नको. सगळं कॅन्सल. काय सगळ्या प्लॅनची वाट लावली. सगळं गाणं बंद. नाही पाहिजे गाणं. ठरले बच्ची. गाणं बंद नाही झाला पाहिजे कारण चिंपूला शिवाली पारा पाहिजे. ये शिवाली. चिंपू. ये राजू. काय रे? अरे शिवाली. अरे हस ना काय. तो मला
प्यार मध्ये एवढा चालतं. मला परत पकडायला आला. जाऊ दे ना यार, झाला गेला सोड ना. आय लव्ह यू. मग मागाशी का सोडला मला? चल ना, आय लव्ह यू. आय लव्ह यू आहे. हा, आय लव्ह यू आहे ना. हाय 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 हाय. या मग बाजा. ये बाजा रे. नाचता चोपान. हे प्रिया. धमाकेदार झालं मुळात. प्रियदर्शनी खूप छान मस्त. शेवटी नाचताना जो काय तुझ्यातला धिंगाणा बाहेर काढलायस तू. कमाल कमाल. शिवाली तू म्हणजे एखादा ॲक्टर आपल्या कामाची मजा घेत राहिला तर ते काम चांगलंच होतं. याचं उत्तम उदाहरण तू आहेस. म्हणजे त्यांचं तिकडे सीन चालू असताना सुद्धा खुर्चीवर तुझं आपलं चाललं होतं ते. खूप छान मस्त बाळा. निमिष कमाल वाटलास. आणि समीर चंदोरे म्हटल्यानंतर त्याच्यानंतर आपण काय बोलायचंच नसतं. मला असं वाटतं की आगगाडी चालत असते पण ती इंजिन जी लागते, वाफ लागते ना, वाफ. ती वाफ म्हणजे तू आहेस. तू त्या अख्ख्या इंजिनाला असा राप पण घेऊन जातोस यार सम्या. खूप काही गोष्टी तर कमाल होत्या जाताना. तुझा चार्ली आवडलाय, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलाय, याच मंचावर पाहिलाय. अजून एक वातावरण निर्मितीसाठी कायमच मोलाचा हातभार लावणारे आपले आमिर आणि कंपनी. फार मस्त. हां, आणि तेवढ्याच आत्मीयतेने बघणारी आपली प्राजक्ता. ओव्हरऑल सुपर हिट. सुपर. तर रसिको, कॉमेडीची ही मैफिल इथेच संपते. त्यामुळे आता आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. त्यामुळे पाहायला विसरू नका. बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा